नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया किमान पेन्शन 7,500 रुपये होणार, सरकारने लोकसभेत काय सांगितलं। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। EPS 95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत मिळणारी किमान मासिक पेन्शन सध्या 1,000 रुपये आहे। ही रक्कम वाढवून किमान 7,500 रुपये प्रति महिना करावी अशी मागणी गेल्या काही काळापासून पेन्शनधारकांकडून केली जात आहे। आता हा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित झाल्याने पेन्शन वाढीबाबत पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे। मात्र पेन्शनधारकांनी एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेणे आवश्यक आहे। केंद्र सरकारने अद्याप EPS 95 ची किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही। लोकसभेत सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरातही अशी कोणतीही मंजुरी किंवा तत्काळ वाढीची घोषणा करण्यात आलेली नाही। लोकसभेत EPS 95 पेन्शनचा मुद्दा उपस्थित। EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये करण्याबाबत लोकसभेत खासदार रामवीर सिंह बिथुडी यांनी प्रश्न उपस्थित केला। सरकार किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे अशी विचारणा करण्यात आली। यासोबतच EPS 95 अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांची माहिती तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जास्त वेतनावर पेन्शनचा पर्याय स्वीकारलेल्या सदस्यांना मिळणाऱ्या अधिक पेन्शनबाबतही प्रश्न विचारण्यात आला। त्यामुळे EPS 95 पेन्शनधारकांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला पुन्हा एकदा संसदेच्या पटलावर स्थान मिळाले आहे। सरकारने काय उत्तर दिले? लोकसभेत या प्रश्नाला उत्तर देताना कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी EPS 95 अंतर्गत किमान पेन्शनबाबत सरकारची सध्याची भूमिका स्पष्ट केली। सरकारच्या माहितीनुसार सध्या EPS 95 अंतर्गत पात्र पेन्शनधारकांना किमान 1,000 रुपये मासिक पेन्शन दिली जाते। ही किमान पेन्शन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्पीय मदतही दिली जाते। मात्र 1,000 रुपयाची किमान पेन्शन वाढवून 7,500 रुपये करण्याबाबत सरकारने आपल्या उत्तरात कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही। याचा अर्थ सध्या 7,500 रुपयांची मागणी पेन्शन मंजूर झाल्याचे मानणे योग्य ठरणार नाही। 7,500 रुपयाची मागणी नेमकी कुठून आली? EPS 95 पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे। वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च आणि दैनंदिन गरजा पाहता सध्याची 1,000 रुपयाची पेन्शन अत्यंत अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे। याच मागणीसाठी EPS 95 नॅशनल एगिटेशन कमिटीकडून 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर आता संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाल्याने पेन्शनधारकांचे लक्ष सध्या सरकारच्या भूमिकेकडे लागलेले आहे। EPS 95 मध्ये पैसे कसे जमा होतात? EPS 95 च्या निधीसाठी नियोक्त्याकडून कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 8.33% योगदान दिले जाते। याशिवाय केंद्र सरकारकडून 1.16% योगदान दिले जाते। या योगदानासाठी सध्या 15,000 रुपये मासिक वेतनाची मर्यादा लागू आहे। या योजनेअंतर्गत देण्यात येणारे लाभ उपलब्ध पेन्शन निधीच्या आधारे दिले जातात। सरकारकडून EPS 95 निधीची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील दायित्वाचा विचार करून त्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाते। त्यामुळे किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेताना निधीची दीर्घकालीन आर्थिक क्षमता हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो। 1,000 रुपयाची किमान पेन्शन कशी सुनिश्चित? EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपये राहावी यासाठी केंद्र सरकारकडून अतिरिक्त अर्थसंकल्पीय सहाय्य दिले जाते। हे सहाय्य केंद्र सरकारच्या EPS मधील 1.16% योगदानाव्यतिरिक्त असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे। सध्याच्या व्यवस्थेत पेन्शनधारकांना किमान 1,000 रुपयाची पेन्शन मिळावी यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त आर्थिक मदत करते। 7,500 रुपयाची पेन्शन कधी मिळणार? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकसभेत सरकारने दिलेल्या ताज्या उत्तरावरून 7,500 रुपयाची किमान EPS पेन्शन मंजूर झाल्याचे दिसत नाही। पेन्शनधारकांची 7,500 रुपयांची मागणी कायम आहे। मात्र मागणी आणि सरकारी निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सध्या केंद्र सरकारने किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची तारीख, अधिसूचना किंवा मंजुरी जाहीर झालेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांमध्ये EPS 95 पेन्शन 7,500 रुपये मंजूर अशा स्वरूपाच्या बातम्या दिसत असल्यास त्याकडे सावधपणे पाहणे आवश्यक आहे। EPS 95 पेन्शनधारकांसाठी सध्याची स्थिती काय? थोडक्यात सांगायचे झाल्यास EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन सध्या 1,000 रुपयेच आहे। ती 7,500 रुपये करण्याची मागणी पेन्शनधारक आणि संबंधित संघटनांकडून केली जात आहे। हा मुद्दा आता लोकसभेतही उपस्थित झाला आहे। मात्र केंद्र सरकारने 7,500 रुपयाच्या किमान पेन्शनला अद्याप मंजुरी दिलेली नाही। त्यामुळे पेन्शनधारकांनी सध्या 7,500 रुपये किमान पेन्शन म्हणून लागू झाल्याचे समजू नये। सरकारच्या पुढील निर्णयाकडेच आता पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।